तब्येत लय नरम झालं शांतीला तरी आग पाडतो. शांते शांते काय हो? तू का काय माही का मराठी वाट पाहते का काय करते? काय काय रोग काय झाला तुम्हाला? अगं काला बॉम्ब मारी त्या सारखी. माही तब्येत नरम झाली म्हणलं तुझ्या बचत गटात हप्ता भरून येऊ कशी झालं जाऊन तुमच्या तब्येतीला काय रोग झाला तुम्हाला? ज्या अन्न जाय ना. अन्न जाई ना बया. सकाळी ते रात्रीचं माशाचं कालवण होतं त्याच्यात 4 बाजरीच्या भाकरी चुरल्या एवढा मोठा भात खाला आणि म्हणते जेवण जाई ना. आख्या घरादाराच तुम्ही एकटे खाऊन घ्या त्या. नाही हाय पण माझा तेवढा आर आहे मावाला. आर आहे ना. आता मी पार आणि पावा मग तुम्ही म्हणते जेवण जात मी नाही. काय म्हणतो मी 4 भाकरीचा पार आता 3.5 भाकरी वालोय. हा. अर्धी कमी पडली उलटी. 3.5 मग काय कमी झाली का? हा मी म्हणले का पार दुधावा आले का काय एवढ्या एवढ्या? बरं मी काय म्हणतो हा मी येतो शिंदारला जाऊन तेव्हा ते बचत गटाचे पैसे भरून येतो हा. आणि दवाखान्यातून जाऊन येतो. काय झालं काय दवाखान्यात जायला काय झालं तुम्हाला? नाही अन्न कमी पडलं मला काही कावीळ बिळ काय जायचं. होईल नाही तुम्हाला. डॉक्टर का जाऊन फालतू पैसे घालू नका. काय अन्न कमी पडेल नाही. रोज मा हाताने स्वयंपाक करते पाहते तुम्ही किती खाते ते. हा ते दुसरं काही काम असेल तर जावा. ते पैसे नाही भरते बचत गटाचे. हा आणि मी काय म्हणते हं. मला ते गुलाबजाम आणा थोडेसे. लय खाऊशी वाटले. काय गुलाबजाम खाती 1 किलो ते घेऊन जाऊ मुंबईला माझी कोडी भाजी करू संध्याकाळी. हा बोंबी लय खा आणा आणि सोडे आणा थोडे बर का. तू आता लय तोंडाला चटक लय चटक. अहो मसाले भातात असा गोड गोड भात लागतो. अरे हाय पण पैसे का तेवढे महाग आता तू ते 1100 ते भरायला लागते. आणि तुम्हाला त्या दिवशी दिले होते ते 500 रुपये काय केले? बस तो बाबूराव ना आम्ही बैठकीमध्ये गेले तिथे दर्शक आमचं म्हणा. बाबराव सांगा हा काला बसायचं. त्यानं मला आधी लय दारू पाजली होती ना. हा का? मग मी त्याला पाजली मग काय बिघडलं. अहो काला त्याला पाजायची मेल्याला फुकाट खाऊ तो. जाऊन दे मरे दे पैसे दे मी येतो ते भरून बचत गट. बर चला घरात चला पैसे घेऊन जा हा. आणि मला आणा बर का ते. नाही तर मग ह्या आणा सुतार फणी आणा. तुला सगळी बरणीच घेऊन नव्हतं आधी काची? गुलाबजामला. हा आणा आणा मला ना लय खाऊशी वाटू राहिले हो. बरं मी काय सांगते हा बाबा हे पैसे भरून येतो. हा तुला काय गुलाबजामला ठेवला लागत ते घेऊन येतो. हा आणि उन्हामध्ये इथे जाऊ नको. नाही हो. तू पार काळी पडली उन्हा ना आता. हा आता सारखं रोज काम. मी पडलो काळा तर माझं काय नाही तू नको काळी पडत जाऊ. नाहीतरी तुम्ही कुठं गोरे लग्न झालं तर आता तरी उजळले तेव्हा तर बाय 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 जसं डांबारी की कन तुम्ही. आणि मेकअप मस्त केली होती लग्नामध्ये कोणी? नवरदेवाची. लय भारी दिसायचे बाई. हा मी काळा चष्मा काळा नजर झालती ना मला तेव्हा. तुम्हाला तर घरी आल्यावर लय डोकं दुखत होत आहे ना. मग बरं वा ते जाऊ मी दे येतो मग. पटकन. लय सुंदर हप्ता पडले भरून. तुम्ही. मोठा देखना दिवाण भीतीवर ठेवा. निघायच्या आधी फोन करा. बरं बरं. बया गेला बाई यो बाबा एकदाचा. सारखं म्हणतो मा हे दुखत मा ते दुखत घरच सोडित नाही. गेलाय आता ते बचत गटाचा हप्ता भराय. आता काही संध्याकाळपर्यंत येत नाही. बाय फोन कुठं वाजू राहिला? कुठं ठेवला बया फोन? इकडं मागण इकडंच पाहते. बाबुरावचा फोन आला बाई. हॅलो हा बोल ना बाबुराव. कुठे? चाळीपाशी. हा मानावरा गेला इतक्यात. जात नव्हता म्हण मा अंग दुखते. दिला काढून त्याला म्हणले जाय मला गुलाबजाम घेऊन ये. आता काही येत नाही संध्याकाळपर्यंत. बरोबर आली 5 मिनिटात. हा हा ए बाबा ग बस तिडं आल्यावर पाहू. ठेवू का मग? बया चाळीपाशी येऊन थांबलाय बाबुराव. चला आता जाती. सून मुलं गेले मळ्यामध्ये. आता काही कोणी येणार नाही. हे दिवसभर येणार नाही. जाते आता. चल बाई कुठे बाबुराव? बाबुराव बाबुराव भया मला म्हणत चाळी पशीन कुठं दिसत नाही माणूस. खोटं बोलला काय माशी? काला बोलून घेतलं मला इकडं.
मला म्हणे इडच बसेले. आले धावत पळत. थांबा आता येईन त्याला फोनच करते मी. कोण आहे? बाबूराव. हे माझी जानू. हे, हं? जानू नाही, मी शांत आहे ग. हा बस. का? जानू कोणी? हा, अगं तूच ना. नाही नाही, जानू कोण आहे मला सांग पहिलं. अगं म्हणजे मग शांता का नाही म्हणला? अगं माझी शांता असं का हा नाही म्हणला? शांत नाव म्हणजे सारखं त्याच तू तोंड. किती हाका मारते इकडं पाय इकडं पाय इकडं अगं तुम्ही पाय. मजा केली विरल पिलं आणि मी तर असं पाहिलं तेव्हा तू कुठं होता? ही गोणी डोक्यावर गेली होती. बया तू आधीच बुट्टा आणि कुठं दिसतो मला आणि त्याच्या मग खाली. पाय बरं पाय. बरं बरं, जाऊ बस. दे मध्ये. काय म्हणतो बोल. अगे काय तुला असं बोलावलं हम्म. सारखं म्हणलं तुझ्या घरी सून मुल राहते. हा तो नवरा ती पेताड हा गेलाय तिकडं. ते बाजाव सारखं झोपेल राहते. एक तर घरी येत नाही तवाल्या. हा म्हटलं आज नाही गेलाय ना हम्म. हा एक नाही वेळ पाहू म्हटलं निवंत हा घेऊ बोलू बरं म्हणलं. झालं फोन केला तो. हा रे ते मानावरा ज्याला बचत गटाचे पैसे भरायला आहे का? आणि सुनमूल गेले रानामध्ये. अरे मग तर भारी मग काम घरी शांतीच राज्य. तेवढाच फोन आला बाबेचा. हा बया म्हणले बाबेला 100 वर्ष आयुष्य ग. हा, हा. हम्म. मग काय म्हणते बाबू? बरं मी काय म्हणतोय हं. आता बघ ते असं चोरून पण कवर भेटायचं. हा ते बरोबर. बरं आता आपलं ठरेल आहेच आहे ना. हा. हा बाबा एवढ्या दिवसापासून चालू आहे, कोणाला कुच्च काढीला माहित आहे का? हा मग मी तेच म्हणतो ना मग. पण मग आता कसं आहे, तो आता मग दिवसापासून तू पळून न्यायला तयार आहे. पण मी काय म्हणत होते, पोराचं लगीन होऊ दे, पोराचं लगीन होऊ दे, नाही का? आता झाले तो कारण पोराचं लगीन झालं नसन पळून गेले असे लोक मला थुकले असते. हा मी पोराची नवऱ्याची सोय करून दिली. पण मग मी हुशार आहे का नाही म्हणलं हा. हो तो पोराचं लग्न. हा मी थांबलो का नाही तो करताना हा शब्द तुला काय दिलं मी. हा आणि मग बरं आता झालंय, सुनय आली. हा हे बघ, आता कसं ठरवायचं मग? आता ठरवायचं असं आहे हम्म. तर मामत असं आहे हा, आता आपल्याला इकडे कुठे थांबायचं नाही. हा. आपल्याला डायरेक्ट गोवा बिवा जाऊ डायरेक्ट. एवढं लांब? हा या बाय पण कोणी- एकदा गेल्यावर परत यायचं नाही परत बरं का? इकडे यायचंच हा नाही. नाही तर तू म्हणशील माझे पैसे संपले नाही, आणि नाही, आता मी काय करू? शांती तू जायतो घरी. तू म्हणजे इकडे आले का हा बी मला काय घरात ठेवायचा नाही. तो किती रांगडा आहे तुला माहिती आपली ना? हाडकं तिकडेच गोव्याला हा मग तेच. तिकडेच राग करायची आपली हाडकायची. हा यायचं परत तोंड पाहिले यायची नाही. हा. मी माझ्या बायकोचं पाहिले येणार नाही. हा. माझ्या पोराचे पाहणार नाही. तू तुझ्या सोना मुलाचे तो नवऱ्याच पाहायचं नाही. नाही नाही मी त्यांचा त्यागच करून टाकला. हा, बरं तुला सांगू का, मला आहे ना तो पटतच नव्हता पहिल्यापासून. पण काय मा बापाने दिलं कावदारा गाळ्यात घालून. लय काळा आता डांबर. तू सांग मी कशी तो कसा? हा ना कशी राहिली कशी पोरं झाले तुम्हाला. हा पण ते पोरं माय मावच पडले म्हणून. हा, नाही तर हा. त्याच्यावर पडले असते ते कटवाय जड गेले असते. बरं मी काय म्हणते बाय आपण गोव्याला जाऊ. आता 5 वाजता निघते ना मग. हा हा आजच का? आजच आणि काल वेळ नाही. आज पाच नाही थोडस येऊ दे ना अंधार. अरे अंधार मग परत तो नवरा आणि सोन मुल घरी राहतील. तुला निघता येईल का तो घरातून. हा ते बरोबर. आणि मग तू आणि या बाय तुला मी एकच सांगते, हा बोल. तू म्हणशील साड्या घेन परकर घेन, मी काहीच घेणार नाही. काय कारण मी जर काही घेतलं तर घरच्यांना लगेच कळली ही कुठं चालली. तू फक्त एवढ्याच साडी वे मी फक्त आहे ना- एवढ्याच साडी वे. हा तुला तिथे गेलो सगळे हाफ ड्रेस घेईल. हा हा गोव्याला नाही बाबा मी तू हाफ घाल आणि मी हाफ घालतो. टेन्शन नको घेऊ. तिथे कोण आहे आपल्याला पाहायला. हा ते हा? बरोबर. पण मी साडीच नेसल मोरती तिकडे. साडी नेसायची नाही गोव्याला. हा तुला का? काय अखे, आपली जेवणाची का मजा व्हायची. हा हाफ ड्रेस घालायची मग तिकडं इथपर्यंत चड्या परत घालून. हा डायरेक्ट समुद्रात खेळायचं नाचायचं. फक्त आंघोळी. रोज तेच करायचं. रोज उठलं का तेच. आणि खायचं काय? आणि पैसे घेत असतं का. आणि पैसे संपले. पैसे संपले मी कामाला जाईल परत. या बा ती जबाबदारी तुमची. हा तू काहीच काळजी करू नको. एक तर तुमच्या भरोशावर मी येऊ राहिले. बिनधास्त. मा प्रेम आहे म्हणून. हो हा नाही तर आले नसते. बरं मी काय म्हणतो मी आता इकडे थांबेल राहतो. हा तू आवरून ये. हा चालेल. हा? इथंच थांबा. हा मग इकडून जाऊन आणि निघू. बरं बरं जाऊ का मग? हा जाय तू लवकर आणि लवकर ये. हा 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 हा, घरी पाय कुणी तवाला. हम्म. चला आता गेली ती येईल लगेच आवरून. चला भाऊ लय दिवसाचा प्लॅन केला होता आम्ही. पण ती मला म्हणा मा पोराचं लग्न होतं बाबराव मग आपण जाऊ. पण आता ते टाईम आला आमचा. आता आम्ही जातो मस्त व्हाय की तिकडं गोव्या बिव्याला. माय बायकोला विचारायचं नाही पोराला विचारायचं नाही. तिकडंच आम्ही दोघं लग्न करणार तिकडंच परपंच करणार. मस्त आनंदाने राहणार आम्ही दोघं. हा जातो निघून आता आम्ही इकडे थांबतच नाही आता. चाल बाई बाबूराव वाट पाहत असेल. आता जाते. काहीच घेतलं नाही, साडी नाही काही नाही. कोण नाही ना पाहत. दार उघडच राहू दे, संशय नको यायला कोणाला.
यायला तर एकावं येते काय माहिती हो. वाट पाहायचं काम झाले. बाबूराव अरे बापरे आली का? मधी बसले का परत? हा, मग. बाया, मला इडं दिसे ना म्हणली गेलं काय नाही. पळून परत. तुला विश्वासाच पाहावं लागेल. काय बरं का तो बरं मी काय बरं म्हणतो चाल बरं लगेच. निघायचं का? हा कोणी नाही ना? कोणी पाहिलं नाही ना तुला? नाही नाही मला नाही पाहिलं परत. हा मग चाल चल. पळ पळ. चाललं शांती म्हणा गुलाबजामला डॉक्टर तर म्हणतो ऑपरेशन करायचं तर शांतीच्याच गाठलं मिटलं गाण ठेवावं लागन. हाय 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 ए बाबा 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 शांती 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 ते गाठलंय कुठं ठेवलंय गाठलं मोडा म्हणलं ऑपरेशन करा. शांती शांती काय दिसते ना फोन तरी लावून पाहते. कवरेज त्याच्या बाहेर आपल्या वावर दर वावर येते मग गेली कुठं बा मला. कधी आले तुम्ही? हा? कधी आले? झालं अर्धा तास शांत चालते तिकडे कुठं? तिकडं मळ्यामध्ये. घरी आहे मम्मी. घरी नाही ना घरी नाही? मी हा का मारते वैद्य आहे ना मग झोपेल काय घरामध्ये. अहो नाही घरातच होत्या त्या. हा मी चला बोललेले बघून ये बरं घरात आहे का? मी बघून येते. हा पाय बरं. मला आत्या? वाटलं घरीच आहे. तुम्ही आत्ता आले का मग? हा ना आता ते मला तर सांगावं म्हणलं आता कसं बायको पण सांगावं मग पोराला सांगावं. आहे का? अहो नाही घरात. घरात नाही? हा मी कुठं जाणार असेल ती कुठे गेली असेल ते ठकीच्या घरी कोणी तुला. बरं मी काय होतो मला डॉक्टर लावलं ऑपरेशन करायला कशाचं? लिव्हरचं. कस काय? हा ते म्हणलं तुझा लिव्हर खराब झालाय हं. पैसा लागन मग आता तुझ्या जे डॉक्टर सगळं मोडून टाकू. आपण तीच नाही ना घरी आता. अहो पण असं आत्या कधी दरवाजा खोलून जात नाही. नाही गेली असं नाही कुठं तिला काय अहो नाही हो. तिच्या पायात लय बावरा आहे. आपण आम्हाला सांगितलं असतं ना. हा आणि तुम्हाला माहिती का मी थोडी कडी लावायची विसरले तर माझ्या माग किती राजकारण करतात त्याने आता. नाही हाय पण मग ते आहे ना कसं तिची जी आहे ना डागडूग हं. ती मागात नाही म्हणणार नाही. तू बघितलं ना घरात नाही ना? नाही हो खरंच. फोन आला बाबा. वावरत नाही आली. हॅलो कोण 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 कधी अयो काय झालं? काय झालं ओ बाबा काय झालं? मामा काय झालं? अहो अहो काय झालं? अहो रडायला काय झालं तुम्हाला? आ? कोण गेलं का? अहो, अयो बाबा मारून काय घेता? काय झालं? काय रडू झालं? नका तुम्ही. रडू नका तोंड जोडू. काय झालं पण? काय झालं? तुझ्या गेली कुठं गेली? कुठं? तुझ्या गेली ना. अहो कुठं पण गेली म्हणजे काय झालं नेमकं? त्या बाबराव पळून गेली. हा? पळून गेली म्हणजे बाबराव संग गेली पळून? पळून गेली. काय आता लोक शेण घालते ना तोंडात. हा अहो. लाज वाटली पाहिजे ना तिला. पण कसं आत्यांना काही कळत नाही का? तरी मला वाटतच होतं ह्यांचं काहीतरी गॅटमॅट आहेच. तुम्हाला माहिती का मला ना दुपारचं बाहेर काढून तरी द्यायचं आणि म्हणलो फोनवर बाबे मला फोन दारू करायचं. कापायची रोज रोज. हा ना मग तुम्हाला आता कळलं का? दारू पाजून तो काम करी याचा माझा तो. हम्म. आता काय तोंड जोडायला कोण नाही राहिलं राव. अहो पण आत्यांना लाज वाटाय पाहिजे. त्यांचं वय काय ते करतात काय? त्यांना सून आली मुलगा आहे उद्याच्याला नातू आता होईल. बोलून काही फायदा आहे का? गेली ना पळून आका. पण माझं काय कमी होतं मी तिला काय करीत नव्हतो सगळं करीत होतो ना. तर आम्हाला काय माहित काय करीत नव्हतं तुम्ही. कस काय पळून गेली मग? मग आता ते आता माझे लिव्हरचं ऑपरेशन कोण करीन. अहो तुम्हाला लिव्हरचं ऑपरेशन पडलं इथं आपली इज्जत दावणीला लागली बाबा. काहीतरी विचार करा ना. ओ काय करायचं आता? मला काय विचारती तू? बाबाला विचार. फोन तरी करू पाय कोणला? तिला त्या हा. बाब्याला.
आता फोन उचलीत असते ते. हा उचलून सांगणार आहे, हा मी इथं ये बाई घ्यायला. त्याचा फोन आहे माग ते बाबेला गेले आता बाहेर. त्या बाबेला अहो पण फोन त्या माणसाला लाज नाही का? आ त्याने अक्कल कुठं घाण ठेवली होती का? हॅलो हॅलो हा मीच बोलतोय. आता काय झालं? काय झालं? त्याचा फोन आला त्या नालायकाचा. काय म्हणला? तो म्हणा तू वाट चालू करून घे आता आमची काय वाट पाहू नको म्हणून. अरे आता वाट देवा, लागली इथं आपली. हा आता ना डोकं फोडायची बारी आली माहितीये का? पूर्ण ना इज्जतीचा भाजीपाला केला ह्या बाईनी. मी तर आता गावातच जाणार नाही भाऊ. मी 7-8 दिवस घरातच बसणार आहे. अहो पण तुमची आई आहे, तुम्हाला ताब्यात ठेवता नाही आली का? मला काय सांगत तू ताब्यात ठेवायला? बाबाला कळत नव्हतं का? मामा तुम्ही हा? काय तुमचं डोकं कुठं बाहेर ठेवून आलते का? ती- दारूच्या नशेत तुम्ही पूर्ण मंद झालेत. काहीच बोला ना ते. हा? आता तुझी मावशी होती हा. पण तिला किडनीचा आजार आहे ती काला सांभाळून मी. आता मावशीचं आणि या आत्यांचं काही राहिलं? हा हम्म. तुम्ही दुसऱ्यांना डोळा ठेवायचं जरा कमी करा. स्वतःच्या बायकोला सांभाळलं असतं ना, आज हे तोंडात शेण घालायची आता वेळ बाई नसती आली. खूप सांभाळलं खूप सांभाळलं खूप समजावलं पण त्या बाब्यानं काय ते तिला औषध सारेले. अहो तुम्ही दारू ढोसून ढोसून झाले सारखी मंद. बाब्याचं नाव घ्यायची 3-3 बाऱ्या. हम्म. तुम्ही असं दारू पिता बाहेर पडता, हा उशिरा घरी येता म्हणून झालंय हे सगळं. तसं नाही रे भाऊ आता काय ज्याला जायचं ठरलं ते कंच्या पद्धतीने जातात पण तिला अक्कल आहे का जायला या वयामध्ये पडून. बरं चला आता बोलून काही फायदा नाहीये. हम्म. चला पोलीस स्टेशनला जाऊ आपण कंप्लेंट करू. उठा. आता हेच दिवस राहिलेत, हेच दाखवा आता आम्हाला. मी काय केलं? अहो माझ्या माहेरी कळालं ना, मला काय म्हणतील ते लोक. काय नाही म्हणत. चल हा तुमच्या आमच्या घरात असं झालं असतं तर माझ्या डोक्यावर बसले असते आतापर्यंत. बरं तो बाब्या असा आहे घेऊन गेलाय ना तुझ्या जणी ऑपरेशन करेल नाही एखादा पोर तयार करू तुला भाऊ काय त्याची गॅरंटी नाही घेऊ शकत भाऊ आपण. आपल्याला काय. हम्म? चला लाजा सोडले त्या लोकांनी. चला आता आता पोलिसाला काय जाऊन सांगू मी. तुम्ही गेले सांगा बायको आता. पळून म्हणून पळून सांगा. गेली म्हणा माझी बायको. चक्कर सुटले बसू त्याच खाली काय झालं आता? चक्कर. अहो हळूच हळूच हळू- धर रे, धर धर तुम्ही त्याला धर. नका टेन्शन घेऊ. आता बायको गेली त्यात तुमची तरी काय चूक आहे? चला तुम्हाला तरी बोलून काय फायदा आहे? चला बायको तर दुनिया नाही तर चारी वाटा सुने काय आहे? हा.